अध्याय 10 महर्षी नृसिंह सरस्वतींचे आगमन. दिव्य तेज असलेले वेदशास्त्रांचे ज्ञाता, आचारविचाराचे मूर्तिमंत स्वरूप महर्षी नृसिंह सरस्वती. त्यांचे आगमन म्हणजे पृथ्वीवर पुन्हा धर्माची पुनर्स्थापना. ते जिथे पाऊल ठेवतील तिथे भूमी पवित्र होईल, लोकांच्या जीवनात प्रकाश निर्माण होईल आणि धर्माला नवी ऊर्जा लाभेल. या अध्यायात वर्णन आहे महर्षींचे बाल्य, त्यांचे वैराग्य आणि पुढे होणारी महान आध्यात्मिक यात्रा. हा अध्याय सांगतो मानव म्हणून जन्म घेऊनही कोण देवकार्य करण्यासाठी येतो ते त्यांच्या गुणांतूनच ओळखता येते. अध्याय 11 महर्षींचे बाल्य आणि वेदाध्ययन. त्या दिवशी गावात एक अद्भुत प्रसंग घडला. अत्यंत तेजस्वी असे एक बालक जन्माला आले. त्याच्या जन्माशीच घरभर दिव्य प्रकाश पसरला, जणू देवांनीच या आगमनाची घोषणा केली होती. हा होता नृसिंह सरस्वतींचा अवतार. लहानपणीच त्या बालकाच्या मुखातून वेदमंत्र सहज बाहेर पडत. जे शास्त्री आयुष्यभर शिकूनही समजू शकत नाहीत ते मंत्र त्याला सहज पाठ झाले होते. गावकऱ्यांना कळत होतं, ही साधी सत्ता नाही, हा काही सामान्य जन्म नाही. केवळ 8व्या वर्षी नृसिंह सरस्वतींनी उपनयन संस्कार करून घेतला आणि वेदांचा अभ्यास सुरू केला. त्यांच्या बुद्धीचे वर्णन करणे शब्दांसाठी कठीण, जणू त्यांनी पूर्वजन्मातील संपूर्ण ज्ञान पुन्हा जागृत केले होते. थोडक्यात हा अध्याय गुरूंच्या दिव्य बालपणाची पवित्र सुरुवात दाखवतो. अध्याय 12 गुरूकडे दीक्षा. ज्ञान आहे, बुद्धी आहे, शक्ती आहे, पण गुरु नसतील तर हे तीनही अधुरे. हेच जाणून नृसिंह सरस्वती गुरूंच्या शोधार्थ निघाले. घनदाट जंगल, नदी, पर्वत, अनेक दिवसांचा प्रवास. शेवटी त्यांना योगेश्वर श्री कृष्णद्वैपायन व्यास भेटले. ते दिव्य रूप पाहताच नृसिंह सरस्वती नम्रतेने वाकले. व्यासमुनी म्हणाले, वत्सा, तू कोण? ते उत्तरले, मी ज्ञानाच्या मार्गावरचा एक लहान प्रवासी. मला फक्त सद्गुरूंचे चरण हवे आहेत. गुरूंनी प्रसन्न होऊन त्यांना दीक्षा दिली. त्या क्षणी जणू संपूर्ण सृष्टी शांत झाली आणि गुरु-शिष्य परंपरेचा नवीन दीप प्रज्वलित झाला. अध्याय 13 नृसिंह सरस्वतींचे संन्यास स्वीकारणे. वय फक्त 12हून 13च्या दरम्यान, पण मनात अपार वैराग्य. जगातील बंधनं, आकर्षणं कोणतेच त्यांना स्पर्श करत नव्हते. एके दिवशी तेजस्वी वारा वाहत होता. नदीकाठी उभे राहून नृसिंह सरस्वती म्हणाले, मी आता संन्यास स्वीकारतो. आवाजात ठामपणा, कपाळावर शांतता आणि नेत्रांत गूढ तेज. गुरूंनी त्यांना संन्यास मंत्र दिले आणि त्या दिवशी नृसिंह सरस्वतींनी श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या परंपरेला पुढे नेण्याची प्रतिज्ञा केली. या अध्यायात वर्णन आहे वैराग्याची सर्वोच्च पातळी, जिथे मनुष्य स्वतःला नव्हे तर जगाच्या कल्याणाला अर्पण करतो. अध्याय 14 नृसिंह सरस्वतींचे कायस्थलयोग. संन्यास स्वीकारल्यानंतर गुरूंनी तपयात्रेला सुरुवात केली. दीर्घ पादयात्रा, दाट जंगलं, पर्वतांवरील तपश्चर्या. या प्रवासात त्यांनी अनेक साधकांना, योगींना भेट दिली आणि त्यांचे भ्रम दूर केले. एके दिवशी ते कायस्थल वावाच्या प्रदेशात पोहोचले. तेथे असलेल्या शांत नदीकिनारी त्यांनी ध्यानाला बसले. दिवस गेले, रात्री गेल्या. त्यांच्या ध्यानातून निर्माण झालेल्या तेजाने त्या संपूर्ण प्रदेशात पवित्र कंप निर्माण झाला. लोक दूरदूरून दर्शनासाठी येऊ लागले. हा अध्याय सांगतो त्यांच्या योगसिद्धींचा आरंभ सांगतो. अहंकाराशिवाय मौनात केलेला तप सृष्टीला स्पर्श करू लागला. अध्याय 15 कुमारगिरीतील चमत्कार. नृसिंह सरस्वती पुढे कुमारगिरी येथे स्थिरावले. तो प्रदेश पूर्वी उजाड, निर्जन, भीतीदायक मानला जायचा, पण गुरु आले आणि हवा बदलली. तेथे एक मोठी समस्या होती. भटक्या प्राण्यांचा त्रास, रोगराई, भीती, अंधश्रद्धा. गुरूंनी त्या गावकऱ्यांना धीर दिला, आशीर्वाद दिला आणि त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण प्रदेश जीवनमय, पवित्र आणि सुरक्षित बनला. एक चमत्कार घडू लागला. रोग्यांना आरोग्य लाभणे, अन्नाची अभाव मिटणे, दुष्काळाची छाया हटणे. गावकऱ्यांच्या घरात आनंद. लोक म्हणू लागले, ही जागा आता कुमारगिरी नाही, ही तर देवगिरी झाली आहे. जय जय बळूदत्त, स्वामी गुरुदत्त.